मित्रांनो, जो तो येतो आणि सनातनवरती बोलतो, सनातनवरती भाषा करतो, सनातनवरती टीका टिप्पणी करतो, सनातन संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल टीका टिप्पणी करतो. तुम्ही अनेक नेत्यांना, अनेक बुद्धिजीवींना आपले अकलेचे तारे तोडताना बघितले असतील, अनुभवले असेल, ऐकलं असाल. मित्रांनो, हे आता मर्यादेच्या बाहेर जायला लागलं आहे. आता हे सहन करण्याच्या बाहेर जायला आहे, सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागलं आहे. आणि जी व्यक्ती स्वतःला सनातनी समजते, हिंदूवादी समजते, हिंदुत्ववादी समजते, अशी व्यक्ती जर सनातनबद्दल बोलत असेल, सनातन संस्कृतीबद्दल बोलत असेल, तर आणखी दुःख होते, आणखीन वाईट वाटते. मित्रांनो, नुकतंच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना महाकुंभ मेळ्याबद्दल जी काही टिप्पणी केली आहे, गंगा नदीबद्दल जी काही टिप्पणी केली आहे, ती दुःखद आहे, दुःखास्पद आहे, मन हेलवणारी आहे, मनाला घायाळ करणारी आहे. तो ह्या 144 वर्षानंतर आलेला तो एक काय होता, ती एक संधी होती, ती एक परिस्थिती निर्माण झाली होती. त्या ग्रहताऱ्यांच्या चलनाची, ग्रहताऱ्यांच्या त्या भ्रमणाची, त्या ज्ञानगंगेचं पाणी कधी तुम्ही प्राशन केलंच नाही आहे. अशा ज्ञानगंगेमध्ये उडी मारून ते दूषित करण्यापेक्षा, त्याच्यात आपल्या मुखातील गटारगंगा वाहून ते पाणी दूषित करण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं ना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, खेड्यातून, प्रयागराजमधून पाहताय का? तुम्ही या कुंभमेळ्याला गेला होतात का? डुबकी मारलीत का? ते त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे का? हा 144 वर्षानंतर आलेला पर्व तुम्ही साजरा केला आहेत का? केला असाल तर आपली विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला तिथे काय वाटलं, काय अनुभूती आली, काय अनुभव आला, हे कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि शिवसेना कशी घडवली गेली, बाळासाहेबांनी शिवसेना कशी घडवली, याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. ह्या सुषमा अंधाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवरती, शिवसैनिकांचं तिच्या अंगात रक्त घुसळते, त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. नवनवीन निर्माण झालेले हे शिवसैनिक, ह्यांनासुद्धा समजून घेणं आणि त्यांचासुद्धा समाचार घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन लवकरच. पण सनातनी वास्तव हे समजून घ्या आणि कुंभमेळाचं औचित्य काय आहे, त्या गंगेच्या नदीचं औचित्य काय आहे, हेही समजून घ्या. ते समजून घेण्यासाठी सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्या यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. तुम्ही जाऊन त्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा व्हिडिओ पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, जो तो येतो आणि सनातनवरती बोलतो, सनातनवरती भाषा करतो, सनातनवरती टीका टिप्पणी करतो, सनातन संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल टीका टिप्पणी करतो. तुम्ही अनेक नेत्यांना, अनेक बुद्धिजीवींना आपले अकलेचे तारे तोडताना बघितले असतील, अनुभवले असेल, ऐकलं असाल. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांचे सुपुत्र उदयनिधी यांनीसुद्धा सनातनबद्दल आपली अकलेचे तारे तोडले होते, आपली वक्तव्य केली होती, भाषा वापरली होती. सनातन म्हणजे काय आहे? डेंग्यू मलेरिया. सनातन म्हणजे काय आहे? एड्स. आणि अनेक रोगांची त्याला उपमा दिली होती सनातनला. मित्रांनो, यांना सनातन किती माहिती आहे? सनातनचा अभ्यास किती आहे? सनातन म्हणजे काय याचा त्यांना जाणीव आहे का? काही जाणीव नसताना आपलं राजकीय पोळ्या भाजण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी, आपलं मतलब साधण्यासाठी यायचं, टीका टिप्पणी करायची आणि जायचं. मित्रांनो, जर तथाकथित
मुस्लिम धर्म आहे ना, या धर्माबद्दल जर तुम्ही बोलायला गेलात, इस्लाम धर्माबद्दल जर बोलायला गेलात, तर लगेच गळे कापायला येतात. नबी की एक सजा तर सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. मग तिथे टीका टिप्पण्या नाही करणार, तिथे विरोध दर्शवणार नाहीत. हे कुठे येणार? सनातनवरती, हिंदुत्वावरती, हिंदूंवरती. मित्रांनो, हे आता मर्यादेच्या बाहेर जायला लागलं आहे. आता हे सहन करण्याच्या बाहेर जायला आहे, सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागलं आहे. आणि जी व्यक्ती स्वतःला सनातनी समजते, हिंदूवादी समजते, हिंदुत्ववादी समजते, अशी व्यक्ती जर सनातनबद्दल बोलत असेल, सनातन संस्कृतीबद्दल बोलत असेल, तर आणखीन दुःख होते, आणखीन वाईट वाटते. मित्रांनो, नुकतंच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना महाकुंभमेळ्याबद्दल जी काही टिप्पणी केली आहे, गंगा नदीबद्दल जी काही टिप्पणी केली आहे, ती दुःखद आहे, दुःखास्पद आहे, मन हेलावणारी आहे, मनाला घायाळ करणारी आहे. मित्रांनो, राज ठाकरेंनी कधी सनातन जाणून घेतलं आहे का? कधी ते सनातन काय आहे, सनातन शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे, हे जाणण्याचा प्रयत्न केला का? याचा अभ्यास केला आहे का? याचं ज्ञान त्यांना आहे का? नाही आहे मित्रांनो. जर ते ज्ञान असतं, माहिती असतं, तर कदाचित त्यांनी ह्या टिप्पण्या केल्या नसत्या. ते काय म्हणाले? बाळा नांदगावकर प्रयागराजला गेले होते, त्या महाकुंभमेळ्यामध्ये गेलेत, तर त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारून आलेत, स्नान करून आलेत, आणि येताना गंगा जल घेऊन आलेत, आणि ते गंगा जल तीर्थ म्हणून मला द्यायला आलेत. तेव्हा मी त्याला म्हणालो, चल हट, चल नको मला हे पाणी पिण्यासारखं नाही, मला प्यायचं नाही. ठीक आहे, त्यावेळी जर ते बाळ नांदगावकरला म्हणाले असतील, आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या नेत्याला, ते वक्तव्य त्यांनी केलं असेल, ते वाक्य वापरले असेल, शब्द वापरले असेल, ठीक आहे, त्या दोघांमधलं संभाषण होतं. पण त्यानंतर तुम्ही येऊन सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मंचावरून जर ती भाषा वापरत असाल आणि ती गोष्ट तुम्ही आठवण करून देत असाल, तर काय म्हणावं? तुमच्या बुद्धीचा कीव करावा असं वाटतो. आपल्याला जर त्या महाकुंभमेळ्याबद्दल माहिती नाही आहे, नॉलेज नाही आहे, त्याचा तुम्ही अभ्यास घेतला नाही आहे, अभ्यास केलेला नाही आहे, आणि तुम्ही त्याच्याबद्दल टिप्पणी करताय, त्याला विरोध दर्शवताय, गंगा नदीच्या त्या जलावरती तुम्ही टिप्पणी करताय, त्या पाण्यावरती टिप्पणी करताय, काय बोलायचं, काय सांगायचं? राज ठाकरेंनी पहिल्यांदा ही गोष्ट जाणून घ्यायला हवी होती की 144 वर्षानंतरच महाकुंभमेळा साजरा का केला जातो. 144 वर्षानंतरच का महाकुंभमेळा साजरा केला जातो? दरवर्षी का केला जात नाही? दर 3 वर्षांनी का केला जात नाही? दर 3 वर्षांनी कुंभमेळा साजरा होतो, पण महाकुंभमेळा किती वर्षानंतर साजरा होतो? तर 144 वर्षानंतर. आणि हा आलेला योग होता 144 वर्षानंतर आपल्या जीवनात. त्याचा उपभोग अनेक लाखो करोडोनी लोकांनी घेतलेला आहे त्या दिव्य पर्वाचा. आता राज ठाकरेसारखे व्यक्ती जाऊ शकले नाहीत, ते दुःखद आहे. कारण शेवटी त्यांची बुद्धी तेवढीच आहे, त्यांची विचार क्षमता तेवढीच आहे, त्यांची विचाराची कुवतच तेवढी आहे, असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, आता ह्या महाकुंभमेळ्यावरती किंवा गंगा जलावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही येऊन त्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा व्हिडिओ पहा, म्हणजे त्याच्यावर मी सविस्तर या विषयावरती चर्चा करणार आहे. महाकुंभमेळा 144 वर्षानंतर का साजरा केला, त्याच्यामागे काय कारणं आहेत, त्याच्यामागे शास्त्र काय, विज्ञान काय आहे, त्या गंगेच्या नदीच्या पात्रामध्ये का डुबकी मारावी, का तिथे स्नान करावं, त्या पाण्याचं पावित्र्य काय आहे, याच्याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहे. इथे मी त्याच्यावरती जास्त सविस्तर चर्चा नाही करणार आहे, पण काही मुद्दे मी मांडणार आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे ते राज ठाकरेपर्यंतसुद्धा पोचतील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. 144 वर्षानंतरच का हा साजरा केला जातो? कारण 144 वर्षानंतर ही ग्रहाची स्थिती निर्माण होते, जी 144 वर्षापूर्वी होती तशीच ग्रहाची स्थिती परत निर्माण झालेली आहे.
ग्रहांची स्थिती म्हणजे काय, त्याचं भ्रमण, ह्या ग्रह ताऱ्यांचं जे भ्रमण आहे ते 144 वर्षानंतर त्या स्थितीला आलेलं आहे. आणि ते त्यांची जे भ्रमण आहे, ज्याप्रमाणे ते एकमेकांसमोर आहेत, ज्या अंतरावर येतात, ज्या त्यांच्या स्थितीत येतात, ते त्या स्थितीवरती, त्या अंतरावरती, त्या सगळ्या परिस्थितीवरती अवलंबून असते त्या ग्रहाच्या स्थितीच्या ऊर्जेचा आपल्या मनुष्य प्राण्यावरती किंवा अनेक प्राण्यांच्या जीवनावरती त्याचा परिणाम होतो, तणावरती आणि मनावरती. ह्या ग्रह ताऱ्यांचा तो ह्या 144 वर्षानंतर आलेला तो एक काय होता, ती एक संधी होती, ती एक परिस्थिती निर्माण झाली होती त्या ग्रह ताऱ्यांच्या चलनाची, ग्रह ताऱ्यांच्या त्या भ्रमणाची. मित्रांनो, थोडक्यात ग्रहण लागते, सूर्यग्रहण लागते, त्यावेळी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य असं एका रेषेत येतात. कंकणाकृती ज्यावेळी ग्रहण लागते त्यावेळी अगदी सूर्याच्या समोर म्हणजे एका रेषेमध्ये हे तिन्ही ग्रह येतात. ग्रह म्हणजे सूर्याला सुद्धा ग्रह म्हटलं आहे आणि तो तारासुद्धा आहे. त्यावेळी पृथ्वीवरून त्या एका रेषेत ज्यावेळी आपण बघतो सूर्याला, त्यावेळी मध्ये चंद्र आल्यामुळे ते कंकणाकृती तुम्हाला सूर्यग्रहण दिसते. म्हणजे ती स्थिती आहे ना, त्या ग्रहांची, त्या स्थितीचा जो प्रादुर्भाव किंवा चांगला भाव आपल्यावरती पडतो आणि त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट आपल्या जीवनावरती, आपल्या मनावरती पडतात, त्याचा फायदा किंवा तोटा होत असतो. मित्रांनो, उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक म्हटलं आहे. चंद्राला मनाचा कारक का म्हटलं आहे, तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्रत्यागी शक्तीमुळे पृथ्वीवर असलेल्या समुद्राला भरती आणि ओहोटी येते, कारण ते पाणी खारट असते. तसंच मनुष्याच्या शरीरामध्ये रक्त वाहणारं, जे धमनीमधून रक्त वाहते, रक्तवाहिनीमधून रक्त वाहते, त्या रक्ताला चवसुद्धा खारट असते आणि ते द्रव स्वरूपात असते. त्यालासुद्धा भरती ओहोटी येते, म्हणजे उच्च रक्तदाब आणि खालचा रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर, ती स्थिती निर्माण होत असते. आणि या प्रेशरमुळेच रक्तस्राव भ्रमत असतो, म्हणजे भ्रमण करत असतो. त्या रक्तदाबामुळेच ते पूर्ण शरीरात रक्त फिरत असते, प्रत्येक पर्यंत. मग मित्रांनो, मग आपण म्हणतो कधीतरी की माझं आता रक्त उसळलं आहे, जास्त बोलू नकोस, डोक्यात जाऊ नकोस. आता रक्त उसळलं आहे म्हणजे काय, तर रक्तदाब वाढलेला आहे. आणि हा रक्तदाब वाढल्यानंतर आपलं मन विचलित होते, मनावरचा आपला ताबा तुटतो. म्हणून आपण म्हणतो आता माझं रक्त उसळलेलं आहे, म्हणजे मनावरचं कंट्रोल तुटलेलं आहे. जर ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्रत्यागी शक्तीमुळे आपल्या मनाचा कंट्रोल तुटू शकतो, मनाचा संयम तुटू शकतो, मन आपला डामाडोल होऊ शकते. याचा अर्थ काय झाला, ह्या ग्रह ताऱ्यांचा आपल्या मनावरती आणि तणावरती परिणाम होत असतो. हा त्याचा अर्थ झाला, एक उदाहरण दिलं. मग ह्या 144 वर्षानंतर हाच प्रकार घडतो. आता याचे सविस्तर जात नाही. दुसरी गोष्ट, गंगेचं पाणी हे अँटीबायोटिक आहे आणि अँटीसेप्टिकसुद्धा आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. अँटीबायोटिकसुद्धा आणि अँटीसेप्टिकसुद्धा आहे, कारण तशी तत्त्व त्याच्यात आहे, ऑक्सिडंट आहे त्याच्यात ती तत्त्व आहेत त्या पाण्यामध्ये. त्यामुळे त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर त्वचा रोग बरा होतो. आणि ते पाणी प्राशन केल्यामुळे, ग्रहण केल्यानंतर शरीरात एखादा रोग असेल तो सुद्धा कमी होण्यात किंवा तो रोग बरा होण्यास त्याचा मदत होतो त्या पाण्यामुळे. म्हणून त्याला अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक आम्ही इंग्रजी शब्द वापरला आहे, तुमच्या लक्षात यावं म्हणून.
कारण बुद्धिजीवी भरपूर आहेत, त्यांना मराठी भाषा नाही कळणार, त्यांना संस्कृत भाषा नाही कळणार, त्यांना इंग्रजी भाषा कळते, कारण ते इंग्रज झाले आहेत. साला मैं तो साप बन गया. आता मराठी भाषेवरती येऊन एका भैयाजी जोशी यांनी आपले अकलेचे तारे तोडले होते. मुंबईमधली प्रमुख भाषा कोणती याच्यावरती आपले अकलेचे तारे तोडले होते. मुंबईमध्ये मराठीच बोलायला पाहिजे असं नाही आहे, असे आपले अकलेचे तारे तोडले होते. मित्रांनो, हे असे बुद्धिजीवी येऊन आपले अकलेचे तारे तोडतात आणि मग समाजातील वातावरण दूषित करतात, गढूळ करतात, समाजामध्ये दुही निर्माण करतात. आणि हेच आता नुकतं राज ठाकरे यांनी ही जी भाषा वापरली, हे जे वक्तव्य केलं, आणि ते वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यासमोर बसलेले त्यांचे ते कार्यकर्ते यांनी टाळ्या पिटल्या, शिट्या वाजवल्या, मंचावर उपस्थित असलेल्या नेत्या मंडळींनी टाळ्या वाजवल्या. काय म्हणावं, यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. अरे तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही आहे, ज्ञान नाही आहे, अभ्यास नाही आहे, कशाला आपल्या अकलेचे तारे तोडताय? का त्याच्यावरती वक्तव्य करताय? तुम्ही कधी ती 4 हे वाचले नाहीत, वेद वाचलेले नाही आहेत, अभ्यास केले नाही आहेत, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, ते 18 पुराणं कधी अभ्यासलेली नाही आहेत, ती 6 शास्त्र कधी वाचले नाहीत, ते उपनिषदं कधी वाचले नाहीत, संस्कृतचा अभ्यास तुम्हाला नाही आहे, संस्कृत भाषेचा तुम्हाला ज्ञान अवगत नाही आहे. मग संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली जी हे काय म्हणतात त्याला, एक ज्ञानपुंज अशी ती एक ज्ञानगंगा आहे, त्याच्यात तुम्ही डुबकी मारलेलीच नाही आहे. त्या ज्ञानगंगेत तुम्ही कधी आंघोळ केलीच नाही आहे, त्या ज्ञानगंगेचं पाणी कधी तुम्ही प्राशन केलंच नाही आहे. अशा ज्ञानगंगेमध्ये उडी मारून ते दूषित करण्यापेक्षा, त्याच्यात आपल्या मुखातील गटारगंगा वाहून ते पाणी दूषित करण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं ना. तुम्ही म्हणालात गंगा दूषित झाली आहे, हां मान्य आहे, आणि हा गंगा दूषित करणारा प्राणी कोण आहे? तर मनुष्य प्राणी आहे. बघा, लॉकडाऊनमध्ये एवढे मनुष्य प्राणी लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरामध्ये अडकला होता. त्यावेळी वातावरणामध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये जो दूषितपणा झाला होता तो काही दिवसातच कसा झाला? शुद्ध झाला होता. अशुद्ध हवा, अशुद्ध पाणी शुद्ध झालं होतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टीला अशुद्ध करणारा हा कोण आहे? तर मनुष्य प्राणी. तुमच्यासारखे बुद्धिजीवी समाजातील वातावरण अशुद्ध करणारे. पाणी अशुद्ध झालं आहे, हवा अशुद्ध झाली आहे, आता तुम्ही समाजामधील वातावरणसुद्धा अशुद्ध करा, असं अगळपगळ बोलून, अशी आपल्या मुखातून गटारगंगा वाहून थांबवा ना. त्या गटारगंगेला कुठेतरी आळा घाला. हे जे काय उठसूट येऊन आपली वक्तव्य करणाऱ्या मी नेत्या मंडळींना सांगतोय, प्रत्येक नेत्या मंडळींना सांगतोय की आपल्या अकलेचे तारे उडू नका. आपल्या बुद्धिभ्रष्ट जे आपण झालेलो आहोत, त्या बुद्धिभ्रष्टाची आपण प्रदर्शन मांडू नका, त्याची कीव करावीशी वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, खेड्यातून, प्रयागराजमधून पाहताय का? तुम्ही या कुंभमेळ्याला गेला होतात का? डुबकी मारलीत का? ते त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे का? हा 144 वर्षानंतर आलेला पर्व तुम्ही साजरा केला आहेत का? केला असाल तर आपली विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला तिथे काय वाटलं, काय अनुभूती आली, काय अनुभव आला, हे कमेंट बॉक्समध्ये मांडा. म्हणजे अशा बुद्धिजीवींपर्यंत तुमचे विचार पोचतील, त्या पर्वाची माहिती कळेल, त्या पर्वाची पावित्र्य कळेल, संस्कार आणि संस्कृती कळेल. तुम्हाला संस्कार आणि संस्कृतीच माहिती नाही आहे. सनातन म्हणजे काय माहिती नाही. कधी सुरू झालं आणि कधी संपणार आहे सांगू शकत नाही. असं अनंत म्हणजे सनातन. असं अनंत आणि सनातन असं काय आहे? ते म्हणजे विज्ञान आणि शास्त्र. जोपर्यंत हे भूमंडळ असणार आहे, हे ब्रह्मांड असणार आहे,
तोपर्यंत सनातन अबाधित आहे. सनातन कोणी नष्ट करू शकत नाही, ना ते उदयनिधी ना अन्य कोणी. कारण उदयनिधीने प्रण घेतलेलं आहे, सनातन ह्या भूतलावरून काय करावं, नष्ट करावं, समूळ नष्ट करायचं. ह्याच्या कितीही पिढ्या येऊन गेल्या तरी ते नष्ट करू शकणार नाही. कारण सनातन हे अगाध आहे, अनंत आहे, अमर आहे. म्हणजे काय, विज्ञान आणि शास्त्र. जे शाश्वत आहे ते शास्त्र आणि जे विधिविधानाने आहे ते विज्ञान. सायन्स नव्हे. सायन्स हा शब्दच चुकीचा आहे. मित्रांनो लक्षात आलं का? ज्याला शास्त्र कळलं, ज्याला विज्ञान कळलं, त्याला सायन्स हा शब्द वापरायची आवश्यकताच नाही आहे. कारण आधुनिक सायन्स आणि आधुनिक सायंटिस्टला ते विज्ञान आणि शास्त्र कळणार नाही. मित्रांनो लक्षात आलं का? कारण शून्याचा शोध हा सनातनींनीच लावलेला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा सनातनींनीच लावलेला आहे. विमान, पहिलं जहाज, विमान जे उडवायचं आहे ते सनातनींनी लावलेलं आहे. म्हणजे सनातनमध्ये त्या पुराणामध्ये त्याचा उल्लेखसुद्धा आहे, रावणाचं पुष्पक विमान. म्हणजे हा राईट बंधू ज्यावेळी जन्माला आले नव्हते ते इंग्लिश किंवा काय म्हणावं त्यांना, हे काय ईसाई, ह्या धर्माचा कुठे उदय झालाच नसेल, उदयनिधी नव्हे, याचा जन्म झाला नसेल, या ईसाई धर्माचा, या इस्लाम धर्माचा, या तथाकथित धर्मांचा उदय झाला नसेल, त्यावेळेपासून सनातन आहे. त्यावेळेपासून ते हवाई जहाज, तो विमान उडवलेलं आहे. त्या रावणाने ते विमान उडवलेलं आहे, त्या कुबेराने ते विमान उडवलेलं आहे. त्याची माहिती त्याच्यात आहे. मित्रांनो, आता आपण म्हणतो अमुक शोध लावला, तमुक शोध लावला. ह्या इंग्रजांनी ह्या चोरून नेलेले हे जे काय ग्रंथ आहेत, ह्या ग्रंथातून आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. शस्त्रक्रिया कशी करावी हे सुद्धा एका सनातनी सांगितलेले आहे. त्याला त्या सनातनीला आपण न्हावी समजतो आताच्या भाषेत. केस करताना करणारा, त्या ऋषीचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी माझ्या सनातनी यूट्यूब चॅनलवरती ज्यावेळी हा विषय मांडणार आहे त्यावेळी त्याचा उल्लेख करेन. पण तुर्तास जर तुम्हाला माहीत असेल त्या सनातनीचं नाव काय, त्या ऋषीचं नाव काय, याने शस्त्रक्रिया, ऑपरेशन कसं करायचं याची जगाला ज्ञान दिलेलं आहे. मित्रांनो, बोलावं तेवढं कमी आहे, सांगावं तेवढं कमी आहे. सनातनबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. ते एका एपिसोडमधून 10-15 मिनटाच्या एका भागामधून आपण नाही समजवू शकत. सृष्टीचा निर्मितीचा सिद्धांतच मुळात सनातनमध्ये आहे. तो काय तर विष्णूचे दशावतार. त्याचा उल्लेख मी सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती केलेला आहे. त्या दशावतारांबद्दल, ते कसं काय सृष्टीचे निर्मितीचा सिद्धांत आहे. आपण बघताना त्याच्यात फक्त सांकेतिक स्वरूप बघतो, हे दुर्दैव आहे. त्या सांकेतिक स्वरूपातून बाहेर पडून आपल्याला वास्तविक विज्ञान, वास्तविक शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. तरच ह्या सनातनचा काय होईल, प्रसार होईल, प्रचार होईल. कोणीही नाकारू शकणार नाही. मित्रांनो, जर हे वास्तविक स्वरूप आपण जगासमोर मांडलं, जगासमोर नेलं, तर कुठलाही प्राणी, मनुष्य प्राणी ते नाकारू शकणार नाही. तो फक्त ते स्वीकारेल आणि त्यांचाही पूर्वज सनातनी होता हे तो ॲक्सेप्ट करेल, तो स्वीकारेल. त्या प्रत्येक मनुष्य प्राण्याचा सनातनी पूर्वज हा सनातनी होता हे तो स्वीकारेल. कारण ते सनातन त्याला कळल्यानंतर, समजल्यानंतर, त्याच्या मागचं वास्तव कळल्यानंतर. म्हणून माझा हा खटाटोप आहे. सनातनी वास्तव हा जो यूट्यूब चॅनल मी सुरू केला त्याच्या मागचा उद्देशच तो आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. त्या चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जर तुम्ही म्हणता ना आपला काय नाव त्याचं,
माणसाची निर्मितीचा सिद्धांत ज्यांनी दिला आहे, तोंडावर आहे पण विसरलो मी पटकन. म्हणजे माणूस हा माकडापासून कसा काय उन्नत होत गेला, डार्विनचा सिद्धांत. मित्रांनो, त्यांनी फक्त माकडापासून मनुष्य प्राण्याची उन्नती दाखवली आहे, पण ते खरं नसून मनुष्य प्राण्याची निर्मिती किंवा अन्य प्राण्यांची निर्मिती कुठून झाली आहे, तर या सृष्टीतून झाली आहे. आणि त्या सृष्टीतून झाली असताना त्याचं माध्यम काय आहे, कुठून सुरुवात झाली आहे, तर मत्स्यपासून. म्हणजे पहिला जो हे आहे अवतार आहे तो मत्स्य अवतार आहे. म्हणजे जलप्राण्या काय म्हणतात त्याला, जलचर प्राण्यापासून हळूहळू त्याची उन्नती होत गेली आणि तो या स्थितीला आलेला आहे. त्याचा उल्लेख मी केला आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपल्या अकलेचे तारे तोडण्याच्या अगोदर आपण ती अक्कल उधारीने तरी घेऊन यावी, कोणाकडून तरी ऐकून घ्यावी, कोणातरी ते समजून घ्यावी, ते ज्ञान अवगत करावं आणि मगच आपल्या अकलेचे तारे तोडावे. जर स्वतःला ती ज्ञान प्राप्त करण्याची कुवत नसेल तर कोणाकडून तरी उधार तरी घ्यावं ते, असं मी या अनेक नेत्यांना सांगू इच्छितो. त्याने आपले अकलेचे तारे तोडायचं थांबावं. सनातनवरती टीका टिप्पणी करून सनातनला दूषित करण्याचं किंवा सनातनबद्दल समाजामध्ये गढूळता निर्माण करण्याचं किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न थांबवावा. मित्रांनो, काय झालं माहिती आहे का, राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, हिंदू आहेत, सनातनी आहेत असं स्वतः मिरवतात, ते मानतात आणि ते मान्यसुद्धा करतात. पण ते सनातनी कसे आहेत, ते हिंदू कसे आहेत, ते हिंदुत्ववादी कसे आहेत हे त्यांनी समजून घ्यावं, त्याचा त्याने अभ्यास करावा आणि मगच आपण त्याच्यावरती वक्तव्य करावे. नाहीतर काय होते, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपले सनातनीच तर अशी भाषा बोलायला लागलीत, अशी वक्तव्य करायला लागलेत, तर आपण अन्य कोणाचे तोंड दाबणार? जो सनातनला मानत नाही, सनातनला स्वीकारत नाही, सनातनच्या विरोधात आहेत, अशांची आपण तोंडं कशी बंद करावी? का तर जो स्वतःला सनातनी समजतो, स्वतःला हिंदुत्ववादी समजतो, स्वतःला हिंदू समजतो, असा जर टीका टिप्पणी करत असेल तर त्या विरोधकांची आपण तोंडं कशी बंद करू शकतो? आता आपण युग परिवर्तनाकडे चाललो आहे. ही जी भाषा वापरली जाते त्याला कारणच ती आहे आणि ही भाषा वापरली गेल्यामुळे मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे, आज तुम्हाला समजवायला आलो आहे. म्हणून मी आभार मानतो एखाद्या वेळेस राज ठाकरेंचे. त्यांनी आपल्या या अकलेचे तारे तोडलेत, म्हणून मला इथे अक्कल पाजाळावाला यावं लागलं. त्या प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला, महाकुंभमेळा झाला 144 वर्षानंतर, तो का झाला हे सांगायला यावं लागलं. त्या गंगेचं पाणी किती पवित्र हे सांगावं लागलं, हे वास्तव तुमच्यासमोर मांडावं लागलं. का? ते आभार मानतो. पण हे आभार मानताना शेवटी राज ठाकरेंनाचं समर्थन करणारे, राज ठाकरेंच्या विचारांची सहमत असणारे अनेक जण आहेत. आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे बुद्धिभ्रष्टाचार, आणि ह्यालाच म्हणतात मित्रांनो बुद्धिभ्रष्टाचार. राज ठाकरेंनी जो केला ना, वक्तव्य मांडलं, ह्यालाच म्हणतात बुद्धिभ्रष्टाचार. ह्या बुद्धिभ्रष्ट झाल्यानंतर माणूस एखादी अशा प्रकारे अर्धवट ज्ञान पसरवतो, अर्धवट गोष्टी मांडतो आणि समाजामध्ये वातावरण दूषित करतो. आणि हे बुद्धिजीवी जे काय वातावरण दूषित करतात ना, ते फक्त एका मर्यादेत राहत नाही, ते अमर्याद होत जाते. जसं जसं हे भाष्य ऐकायला मिळेल तसं तसं लोकांमध्ये त्याची प्रवृत्ती वाढत जाते. मग विरोधक जे आहेत ते अशा गोष्टीचं भांडवल करतात आणि आणखीन त्याच्यात विष कसं घालता येईल, आणखीन त्या ठिणगीला कशी फुंकर मारून आग पेटवता येईल याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे सर्वात मोठा भ्रष्टाचार करणं थांबवावं, बुद्धिभ्रष्टाचार. जो त्या आपले मराठीचा विरोध, मराठीबद्दल बोलून
भैयाजी जोशी यांनी आपल्या बुद्धीचा भ्रष्टाचार केला, तसं राज ठाकरेंनी आता त्या कुंभमेळा आणि गंगेच्या पाण्यावरती आपला बुद्धीचा भ्रष्टाचार केला. असे अनेक बुद्धीचे भ्रष्टाचार करणारे सनातनी हिंदुत्ववादी असतील, त्याने हा बुद्धीचा भ्रष्टाचार थांबवावा, पूर्ण ज्ञान मिळवावं, पूर्ण माहिती मिळवावी, पूर्ण अभ्यास करावा आणि मगच त्याच्यावरती भाष्य करावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला जर काय माहिती असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. त्या कुंभमेळ्याबद्दल 144 वर्षानंतरच का येते, दर 3 वर्षानंतरच का होते, ह्या भारत देशामध्ये 4 ठिकाणी हा कुंभमेळा का साजरा केला जातो, ह्याचे मागचे कारणं काय आहेत? तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती, सनातनी वास्तव या चॅनलवरती हा विषय उद्याच्या एपिसोडमध्ये घेऊन येईन. उद्या हा मी विषय मांडणार आहे, कुंभमेळा आणि गंगेचं पाणी, त्रिवेणी संगम. आठवणीने पहा हा माझा व्हिडिओ आणि तो शेअर करा. हा माझा व्हिडिओसुद्धा शेअर करा. जेवढा तुम्ही पसरवाल, जेवढा 4 लोकांपर्यंत पोचेल, तेवढा जी काय दिशाभूल झालेली आहे, जी काय संभ्रम निर्माण झालेला असेल समाजामध्ये, तो दूर होईल. भले राज ठाकरे काहीतरी बरळले असतील, बोलले असतील, चला आपण एक वेळेस मान्य करू, ठीक आहे बोललेत, सोडून देऊया. मला वाटलेलं मित्रांनो की आताची विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी राज ठाकरेंनी जे काय नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं होतं आणि म्हणाले होते की पेशन्स ठेवा, पेशन्स. तर मला वाटलेलं आता राज ठाकरे हे एक परिपक्व राजनेता बनले, पण मित्रांनो, तो माझा भ्रम दूर झाला लवकरच. कारण त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय त्यांची भाषणं ऐकलीत, जी काय वक्तव्य ऐकलीत, जे काय त्यांचे विचार ऐकलेत, आणि आता नुकतंच त्यांनी दिलेलं हे केलेलं विधान हे ऐकल्यानंतर मला वाटत नाही राज ठाकरे हे त्या प्रकारचे राजकारणी बनले आहेत, त्यांच्यामध्ये तो परिपक्वता आली आहे असं मला वाटत नाही. जर तसं असतं तर त्यांच्या पक्षाची ही अधोगती झाली नसती, त्यांच्या संघटनेची अधोगती झाली नसती. त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, पण त्यांच्याकडे विचारधारा नाही आहे, त्यांच्याकडे लक्ष आहे, त्यांच्याकडे योजना आहेत. आणि मी मानतो राज ठाकरे यांना, त्यांच्याकडे योजना आहेत, विविध स्तरावरच्या योजना आहेत, ते इम्प्लिमेंट कसे करायचं हे ती सांगतायत, ते कार्यान्वित कसं करायचं हेही सांगतायत, पण त्यांच्याकडे विचारधारा नाही आहे. ही विचारधारा त्यांनी नक्की ठरवावी, कशी असावी, कुठे असावी, किती असावी, आपण कोणाचा विरोध करायचा, किती करायचा, कसा करायचा, हा एक राजकारणाचा भाग झाला. हा राजकारणाचा भागसुद्धा त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता राज ठाकरेंना मी अक्कल माझी पाजळावी आणि मी अक्कल द्यावी, माझ्याकडून नॉलेज द्यावं, इतका मी मोठा झालेलो नाही आहे. पण जे काय मला ज्ञान आहे, माहिती आहे राजकारणाबद्दल, समजतोय, उमजतोय, त्यानुसार मी माझं मत मांडतोय. राज ठाकरेंनी नक्की विचार करावा, संयम ठेवावा, अभ्यासपूर्वक बोलावं. एखादा विषय घेतला आहे, तुम्हाला एखादी गोष्ट खटकत असेल, मी मान्य करतो, हे गंगेचं पाणी दूषित झालं आहे, गढूळ झालं आहे, आणि दूषित करणारा कोण आहे? तुम्ही आम्हीच आहोत, मनुष्य प्राणीच आहे. मित्रांनो, लॉकडाऊन झालं त्यावेळेला काय अवस्था झाली होती? प्राणी ज्यावेळी जेरबंद झाला होता, घरात अडकला होता, त्यावेळी काय परिस्थिती आली होती? तर ह्या हवेतलं हवा शुद्ध झाली होती, पाणी शुद्ध झालं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, मनुष्य प्राणी हा किती खालच्या दर्जाला उतरलेला आहे, खालच्या पातळीवरती गेला आहे. आणि घरी बसून टीका टिप्पणी करणं सहज आहे, सोपं आहे. विरोध दर्शवणं किंवा आपल्या अकलेचे तारे तोडणं साधं सरळ आहे. पण जमिनीवर येऊन राज ठाकरेंनी असं काय केलं आहे? गंगा सोडा,
महाराष्ट्रातील गोदावरीसाठी काय केलं आहे, महाराष्ट्रातील अनेक नद्यांसाठी काय केलं आहे, त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन असा कुठलं अभियान राबवलं आहे का? असं एखादं अभियान राबवलं असेल तर राज ठाकरेंनी ते दाखवून द्यावं, तर मी ते मान्य करीन. मग तुम्ही भाषा करा ना, फक्त भाषणं देणं आणि फक्त वक्तव्य मांडणं किंवा ब्ल्यूप्रिंट देणं इतक्यापुरतंच मर्यादित राहण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्याकडे संघटना आहे, तुमच्याकडे कार्यकर्ता आहेत, तर त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एखादी छोटी मोठी योजना राबवून दाखवा. मी असं आव्हान करतो राज ठाकरेंना. जर तुम्ही ती गोष्ट लिलायात पार पाडलीत ना, तर तुमच्यासोबत महाराष्ट्रातील जनता नक्कीच उभी राहील. बोलाची कडी आणि बोलाचा भात नको आहे. खूप झालं, खूप ऐकलं आणि खूप समजून घेतलं. येणार, भाषण देणार, चर्चा करणार. मग तुम्हालाच बोलत नाही मी राज ठाकरे, मी फक्त राज ठाकरेंबद्दलच बोलत नाही, मी अनेक नेत्यांबद्दल बोलतो आहे. हे उद्धव ठाकरे असो, ते अजितदादा पवार असो, एकनाथ शिंदे असो, अगदी देवेंद्र फडणवीस असो, सगळे जे काय नेते मंडळी सर्वांना सांगू इच्छितो, तुमच्याकडे संघटना आहे, संघटक आहे, कार्यकर्ते आहेत, तर छोटे मोठे एखादे योजना राबवा आणि त्या योजनेतून तुम्ही ती गोष्ट करून दाखवा. जसं बाळासाहेबांनी एक योजना राबवली होती. ती योजना काय होती तर रुग्णवाहिका किंवा त्या शिवसेनेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामधून, शाखेमधून जे कार्यकर्ते समाजासाठी धावत होते, जमिनीवर येऊन कार्य करत होते, अनेक योजना राबवत होते, असे योजना राबवून दाखवा, तर आम्ही मान्य करू, तर आपण ते स्वीकारू. बघूया, तुम्ही ते टोल नाके बंद केलेत, आम्ही त्याचा सन्मान करतो. तुम्ही मराठीमध्ये पाट्या बदलून दाखवले, आम्ही त्याचा सन्मान करतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न केले, त्याचा आम्ही सन्मान करतो. अनेक गोष्टीचा तुमचा सन्मान करतो आम्ही. पण तसं करत असताना, तो सन्मान करत असताना तुम्ही दिशाहीन होऊन अशी वक्तव्य करून ह्या तुमच्या सन्मानावरती पाणी ओतू नका. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि खुद्द राज ठाकरेंना सांगू इच्छितो, तुमचा आम्ही सन्मान करतो, तुमचा आम्ही आदर करतो, पण त्या आदर तिथ्याला असं काय करू नका, पायदळी तुडवू नका. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि महत्त्वाची गोष्ट, राज ठाकरे यांची बाजू घेण्यासाठी, यांची बाजू लावून धरण्यासाठी, त्यांचं समर्थन करण्यासाठी सुषमा अंधारे आले धावून आणि त्याने एक काय केलं, ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये ते काय म्हणाले, प्रबोधनकार ठाकरेंपासून राज ठाकरेपर्यंत त्यांनी जी काय आपली टिप्पणी केली आहे आणि राज ठाकरे कधीकधी योग्य बोलतात असंही वक्तव्य केलं आहे. मित्रांनो, त्या सुषमा अंधाऱ्यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सनातनबद्दल काय काय बोललं आहे. आई बसली, कोणावर बोलले आई बसली, तर ते नवरात्रीमधील घट बसवला जातो, घटस्थापना केली जाते, त्याबद्दल बोलले. आई बसली, काय बोलावं. आता ते विविध ठिकाणी जाऊन पोळ्या लाटत आहेत, चपात्या लाटत आहेत, तिथे भंडाऱ्यामध्ये सहभागी होत आहेत, त्याच्यामध्ये आपलं योगदान देत आहेत आणि आता ते हिंदुत्ववादी झाले आहेत, ते सनातनी झाले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याने ते प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती सुद्धा टिप्पणी केलेली आहे. प्रबोधनकार ठाकरे, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर राज ठाकरे, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे, त्याच्यानंतर अमित ठाकरे, असे मनोरे रचा आणि मग ती हंडी फोडा, असंही भाष्य त्यांनी केलेली आहे. मग हे विसरलेत का? हे ह्या सुषमा अंधारे विसरलेत का? त्यावेळी केलेला तुम्ही विरोध, त्यावेळी केलेली टिप्पणी, त्यावेळी केलेलं भाष्य योग्य होतं की आता करताय ते भाष्य योग्य आहे? आता तुम्ही जे करताय ते वक्तव्य योग्य आहे? बाळासाहेबांना तुम्ही काय म्हणाला होतात, थरथरणारे हातात, आणि काय शब्द वापरले होते बाळासाहेबांबद्दल,
तेही परत एकदा उद्गारून दाखवा. आणि शिवसेना कशी घडवली गेली, बाळासाहेबांनी शिवसेना कशी घडवली, याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, ह्या सुषमा अंधारेंच्या बुद्धिमत्तेवरती. शिवसैनिकांचं तिच्या अंगात रक्त घुसळते त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. नवनवीन निर्माण झालेले हे शिवसैनिक, ह्यांनासुद्धा समजून घेणं आणि त्यांचासुद्धा एक हे घेणं गरजेचं आहे, समाचार घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन लवकरच. पण सनातनी वास्तव हे समजून घ्या आणि कुंभमेळाचं औचित्य काय आहे, त्या गंगेच्या नदीचं औचित्य काय आहे हेही समजून घ्या. ते समजून घेण्यासाठी सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्या यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. तुम्ही जाऊन त्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा व्हिडिओ पाहू शकता. मी उद्याच तो व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यावरती मी माझी सविस्तर माहिती देईन. त्याचं विज्ञान शास्त्र काय आहे ते समजून सांगेन. मित्रांनो, लक्षात आलं का? काय आहे त्याच्यामागे विज्ञान आणि शास्त्र. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तवावरच बोलतो आहे. राज ठाकरेंना मी विनंती करतो आहे, तुम्ही सनातनबद्दल, हिंदुत्वाबद्दल जर का टीका टिप्पणी करायची असेल तर विचारपूर्वक करा, अभ्यासपूर्वक करा. जर त्याच्यात अवगुण असतील, दोष असतील तर द्वेषावरती बोला, त्या अवगुणावरती बोला. पण ते माहिती नसलेलं नॉलेज, संस्कृती आणि संस्कारावरती बोलायला जाऊ नका. त्या पर्वावरती बोलायला जाऊ नका. जेवढं माहिती आहे, जेवढं ज्ञात आहे, तेवढीच आपली अक्कल पाजळा. बघा जमते काय. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.